अक्कलकोट, गाणगापूर आणि तुळजापूर दर्शन घेऊन त्यानंतर आम्ही पोहोचलो श्री क्षेत्र पंढरपूर येथे. का म्हणे पेठ भूमीवरील हे वैकुंठ अशा ठिकाणी महाराष्ट्रातली दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे समस्त वारकऱ्यांचं हे श्रद्धास्थान म्हणजे श्री क्षेत्र पंढरपूर. आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी. जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर. अशा या पंढरपूरचा महिमा आहे. आणि या पंढरीच्या पांडुरंगाचं आणि रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी, मुखदर्शन घेण्यासाठी आम्ही मुख्य प्रवेशाद्वारे नामदेव महाराजांच्या पायरीचं दर्शन घेऊन आतमध्ये एंट्री केली. आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्याकारणाने मोबाईल आपल्याला बाहेरच ठेवावा लागतो. बाहेर आपल्याला लॉकर फॅसिलिटीसुद्धा अवेलेबल आहेत. श्री पांडुरंगाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेऊन आम्ही निघालो. जेव्हा नव्हती गोदागंगा, तेव्हा होती चंद्रभागा अशा या चंद्रभागेचं दर्शन घेण्यासाठी. पंढरीच्या पांडुरंगाचं आणि चंद्रभागेचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. प्रवास करत असताना श्री संत ज्ञानेश्वरांचे धाकटे बंधू सोपान काका यांच्या दिंडीचं आम्हाला दर्शन झालं. या दिंडीमध्ये आम्ही सुद्धा सामील झालो. अगदी थोड्या कालावधीसाठी का होईना पण आम्हाला हा दिंडी सुख सोहळा अनुभवता आला. सोपान काकाच्या चरण पादुकांचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.